तर आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पहिला प्रश्न घेऊया. खालीलपैकी सहसंयोजी बंध म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड कोणते? तर यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे सहसंयोजी बंध हे आपल्याला दिसणार आहे साखर यामध्ये. विज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते फार मॅटर करतात आपल्या एक्झाममध्ये. पहा दुसरा प्रश्न घेऊया आपण. दोन हाडे एकमेकांशी डॅशच्यामुळे जोडली जातात. तर कशामुळे जोडली जातात? तर लक्षात ठेवा मित्रांनो की दोन हाडे हे अस्थिबंध यामुळे जोडले जातात. पहा याच्यामध्ये ॲल्युमिनियम कार्बोनेटचे अचूक रेणूसूत्र कोणते? मित्रांनो हा जो प्रश्नाचं उत्तर आहे ना आपल्याला पाठच करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे Al2CO3 टेकन थ्राईस. खालीलपैकी कोणते लक्षण अनुवांशिक आहे म्हणजे हेरिडिटरी आहे इंग्लिशमध्ये? तर याच्यामध्ये आहे उत्तर शरीराचा आकार. पहा याच्यामध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम म्हणजेच राईट हँड थंब रूल यांनी मांडला. हा फार व्हेरी इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा कोणी मांडलेला आहे? हा मांडलेला आहे मॅक्सवेल यांनी. किण्वाचे प्रजनन डॅश पद्धतीने होते. तर किण्वाचे प्रजनन हे कधी पण कालिकायन या पद्धतीने होते. याच्यानंतर लहान आतड्यात म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पचनाची क्रिया डॅशमध्ये होते. म्हणजे याचा जो माध्यम आहे तो कोणता आहे याच्यामध्ये विचारलेलं, म्हणजे आम्ल आहे का अल्कली आहे का उदासीन आहे? आम्ल म्हणजे ॲसिडिक आहे, अल्कली म्हणजे बेसिक, उदासीन म्हणजे न्यूट्रल या सम परासरणी द्रावण याच्यामध्ये आहे. तर याचं उत्तर जे आहे ते लहान आतड्यामध्ये जे पण पचनक्रिया होते तर ती होते हे अल्कली माध्यमी होते म्हणजेच बेसिक मीडियममध्ये होते. हे कधी पण लक्षात ठेवा. आता Na2CO3 हा डॅश क्षार म्हणजे सॉल्ट आहे. तर ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन आहेत. तर आम्ल म्हणजे ॲसिड, आम्लारी म्हणजे बेसिक. याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स असतात आम्लाचे. म्हणजे तीव्र आम्ल म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आणि तीव्र आम्लारी म्हणजे स्ट्रॉंग बेस. ठीक आहे. आणि तीव्र आम्ल स्ट्रॉंग ॲसिड आणि सौम्य आम्लारी म्हणजे वीक बेस. त्याच्यानंतर सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी म्हणजे वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस, आणि सौम्य आम्ल व सौम्य आम्लारी म्हणजे वीक ॲसिड अँड वीक बेस. तर याचं उत्तर आहे सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी. Na2CO3 हा जो क्षार आहे तो वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस म्हणजे सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी याचा क्षार आहे. डॅशच्या निर्मितीमुळे चांदीच्या वस्तू काळवंटात. तर चांदीच्या वस्तू कशामुळे काळवंटात? तर याचं उत्तर आहे Ag2S यामुळे. आता पेशीमध्ये म्हणजे इन सेल प्रथिन संश्लेषण म्हणजे प्रोटीन सिंथेसिस करणारी जागा डॅश ही आहे. म्हणजे पेशीमध्ये म्हणजे सेलमध्ये जे प्रोटीन सिंथेसिस होते म्हणजे प्रथिने हे कुठे तयार होते? तर याचं उत्तर आहे रायबोसोम्स. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा विज्ञानमध्ये, कधी पण हे लक्षात ठेवा. कायमस्वरूपी चुंबक म्हणजे परमनंट मॅग्नेट डॅशपासून बनवतात. तर याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचे संमिश्रण यापासून कायमस्वरूपी चुंबक बनवल्या जाते. आता ओझोन O3 वातावरणात डॅश यात आढळतो. तर हा जो आढळतो हा स्थितांबर मध्ये आढळला जातो. डॅश ही दुय्यम प्रदूषके आहेत म्हणजे सेकंडरी पोल्युटंट आहे. तर याचं उत्तर आहे SO3 आणि O3. SO3 म्हणजे सल्फर ट्रायऑक्साईड.